नमस्कार, सुस्वागतम. कसे आहात सगळे? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न मंडळी, हसायला हसायलाच पाहिजे, कारण घेऊन आलोय आपल्या हक्काचा आपला लाडका कार्यक्रम आपल्या थुकरटवाडीतून, ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या. आता येणार आहे अदितीच्या फॅमिलीकडे महालक्ष्मीजी. आता तुमच्याकडे येणार आहे. साधारणपणे फॉरेन मध्ये जन्माला आल्यासारखे वाटतात. तसंच त्यांचा एक अपीअरन्स आहे आणि तशा आहेतच त्या सिरियल मध्येच तशा आहेत त्या. काहीशे करोडचे ते कपल मालक आहे. भारत फ्री विचारांचे आहेत ते दोघं. अच्छा, म्हणजे असं का म्हणतोस तू? फारच आवडलं मला हे कपल. अच्छा, ह्या मालिकेत सगळ्यात आवडलेली गोष्ट ही फॅमिली आपल्याला. अच्छा, ही फॅमिली का का असं का? त्यांचं आलेत का ते? तुम्ही ज्यांच्या बरोबर तुमचं आता लग्न होणार किंवा नाही, सध्या ते गावाला गेले. तुम्ही कन्फ्युज झाला असेल. मग शेजारी कोण बसलंय? यांचं ऑलरेडी लग्न झालंय. बरं, यांनी एकाशी आता ठरवलंय. यांनी? हा, आईंनी. आता? हा, तिकडे जे आहेत मिलिंदजी, त्यांचं नाव मिलिंद आहे, हा. त्यांनी एकीशी ठरवलंय. हा, आणि दोन वेगळी वेगळी माणसं आहेत. हा, आणि या चौघांनाही माहिती आहे आपलं काय चाललंय. तर साधारणपणे चौघांनाही माहिती आहे आपण काय करतोय, आणि त्या घटस्फोटाच्या गोष्टी कॅरम बोर्डवर बसून करतील एवढे चौघ एकत्र असतात. एकत्रच असतात चौघे. नाही पण आहे, आणि हे विशेष म्हणजे हे मुलीला पण माहिती आहे. हे एक इंटरेस्टिंग आहे, मला फार आवडलंय. आणि गंमत आहे, पण त्यामुळे त्या मालिकेतली ती एक वेगळी फॅमिली आहे. काय सांगाल या व्यक्तिरेखेबद्दल? महालक्ष्मी हे कॅरेक्टर जे आहे, ती प्रचंड श्रीमंत बिझनेस वुमन आहे. नवऱ्याबरोबर 50% पार्टनरशिपमध्ये बिझनेस करते. माजुरडं कॅरेक्टर दाखवलंय माझं, की नाही पैशानी मी वाटेल ते करू शकते, पण जेव्हा ह्यांचे सीन चालू असतात ना इमोशनल, तेव्हा कॅमेराच्या मागे मीच रडत असते ऍक्च्युली. अरे बापरे, मला त्रास होतो त्याचा. सो आय एम लाईक दॅट. असं पद्धतीचं कॅरेक्टर, म्हणजे विरोधी कॅरेक्टर मी आता साकारते. वा वा वा. मिलिंदजी, आता तुमच्याकडे येणार आहे. तुम्ही काय सांगाल ही व्यक्तिरेखा आणि तुम्हाला आलेला एखादा छानसा अनुभव? मी स्वतः माझ्या आईमध्ये राहतो. माझा मोठा भाऊ आणि आम्ही एकत्र राहतो. आणि महालक्ष्मी ज्यावेळी मला सांगते की म्हणजे तिने ऑलरेडी मला माझ्या कुटुंबापासून दूर केलेलं आहे. ती एक तिडीक, ती खटकी म्हणूयात आपण, ती माझ्या मनात आहे. आणि मला वैयक्तिक तो विचार आयुष्यात येऊच शकत नाही, मी माझं कुटुंब सोडून राहू शकतो. आणि तिने मला बाजूला ऑलरेडी केलेलं आहे, आणि ती माझी बेसिक लाईन आहे. त्यामुळे मला तो सातत्यानं राग आहे. आणि दुसरी एक गंमत म्हणजे की मला वैयक्तिक मुलगी नाही, मला दोन्ही मुलं आहे. तर जेव्हा जेव्हा आदितीला मी भेटतो, सेटवर जातो, आणि ज्या वेळेला मी टिफिन घेऊन जातो आमच्या वहिनी किंवा घरातून जे कोणी करून देतं त्यावेळेला, तर मला तिला एक घास दिल्याशिवाय मी जेवत नाही पुढे. न चुकता ते मला त्यांच्या डब्यातलं आणून देतात. बाकी सगळ्यांना विसरतील, पण ते मला देतात. तर हे बाउंडिंग ह्या सिरियलमुळे मला मिळालं. धन्यवाद. वा 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 वा. मंडळी, सासू सुनांची नोकझोक बघायला सगळ्यांनाच आवडतं, कारण घराघरातला मामला असतो. पण यात सासू सुना जर एका शाळेमध्ये कामाला असतील वेगवेगळ्या पदांवर, आणि मुलगा सुद्धा त्या शाळेत कामाला असेल, तर बापरे, मग शाळेचं घर व्हायला वेळ लागणार नाही. बघूयात हीच धमाल वेगळ्या पद्धतीनं. हे धमाल प्रहसन आपल्या समोर घेऊन येत आहेत रोहित चव्हाण, स्नेहल शिदाम, योगेश शिरसाट आणि भाऊ कदम. हॅलो, औचित्यराव बिराडे हायस्कूलची मुख्याध्यापिका बोलते. बोला. हा, हॅलो मॅडम. हा, मी स्वराज्य देवलचा बाबा बोलते, तुषार देवल. हा बोला. तुम्ही आमच्या पोरीला चुकीचं शिकवताय. काय चुकीचं शिकवलं? तुम्ही काल त्याला काय शिकवलं? ताजमहल नाला सोपरेल. तुमची 6 महिन्याची फी थकली आहे, ती आधी जमा करा. तोपर्यंत आहे ना ताजमहल नाला सोपारतच राहील. असं काय बोलता तुम्ही? हे बघा, अहो आमची शाळा विना अनुदानित आहे. तुमच्या फी वरच आमचे पगार असतात, त्याच्यामुळे आधी ते भरा, मग आपण बोलू. ठीक आहे, ताजमहल जोपर्यंत आग्र्यात येत नाही ना, तोपर्यंत तुमची गाडी रोज पंक्चर होणार. बघाच आता. हॅलो हॅलो, ऐका. ठेवला. बापरे, माझी गाडी पंक्चर करणार. पण माझ्याकडे तर गाडीच नाहीये. मग गाडी कोणाची पंक्चर करणार? माझी.
माझी. तू पोरांचा छळ करणार आणि गाडी माझी पंक्चर होणार. जोंधळे ओरडू नका. जोंधळे काय जोंधळे, बायको आहेस तू माझी, नवरा आहे मी तुझा. हे बघा, मी तुमची बायको असले ना ती घरी, इथे नाही. इथे मी मुख्याध्यापिका आहे, लक्षात ठेवा. हो मॅडम, ठेवतो, लक्षात ठेवतो. ती मावशी कुठे कडमणली? मावशी काय म्हणतेस तू? मावशी काय म्हणताय मॅडम तुम्ही? आत्या तरी म्हणा. अहो सासू आहे ना तुमची ती. म्हणूनच डोक्यावर बसली थिरडी. अहो मॅडम असं काय बोलताय? माझी आई आहे ती, असं काय पण तिला बोलू नका तुम्ही. काय कुठे ती? कोण खडं पडतं का माझ्या नावानं? काय काय झालं? या आत्ता आलेत. हा, काम असतात मला. काय होतात कुठे एवढा वेळ? काम असतात मला. तुझ्यासारखे खुर्ची उभून पगार घेत नाही मी. माहितीत ना तुमची कामं. पोरं पिटीच्या तासाला बाहेर गेली ना की चोरून त्यांचे डबे खाता तुम्ही. हा, सुनानं जर चवीचा स्वयंपाक केला असता तर मला असं करावं लागलं नसतं. मग एखादी खानावळवालीच बघायची ना. माझी जिंदगी कशाला नासवली? बघितली असती, कळलं ना. पण मला काय माहित हे येडं तुझ्या नादी लागणार आहे ते. असू दे की आहे, जाऊ दे की, झालं गेलं. आता कशाला मागचं उकरून काढते? काय उकरून? मी कशाला काढू उकरून? तुम्हाला काय करायचं ते करा, तू आणि तुझा संसार. हे बघा, आम्हाला काय करायचं ना ते आम्ही करू. तुम्हाला वर्गात नोटीस फिरवायला सांगितली होती, ती फिरवलीत का? फिरवली. केलं सगळ्यांना ते व्हॉट्सअप वरून फॉरवर्ड मेसेज. तुम्हाला नोटीस फिरवायला सांगितली होती, तुम्ही व्हॉट्सअपवर मेसेज फॉरवर्ड करत होता. मग काय झालं? मेसेज तर फॉरवर्ड झाला ना, बस ना. आणि काय एवढा मोठा मेसेज होता का त्याच्यात? हा, एवढंच लिहायचं होतं ना की संस्था चालकाच्या पोरीचं लग्न आहे, सगळ्या मास्तरांनी शिक्षकांनी त्याच्याकडे कामाला या, एवढंच होतं ना. वा वा, तू फॉरवर्ड केलंस? लय भारी डोकं चालवलं, एक नंबर आयडिया केलीस. लेका, तुला आता आईची किंमत कळती होय? हा, अरे आधी ऐकलं असतं तर ह्या अस्वलिनी बरोबर तू लग्नच लावून दिलं नसतं. दुसरी पोरगी बघितली असती. तोंड सांभाळून बोला. अस्वल काय अस्वल आणि मी अस्वल. तुम्ही कोण? मी हंसिनी. हंसिनी. ह्याला बघितलं ना की भल्या भल्यांच्या तोंडाला हंसिनी येते. आणि म्हणे हंसिनी. हे बघ, असे जोक केल्यावर ना विनर असला तरी एलिमिनेट करतात बरं. आय जाऊ दे, तू तिच्या जोकडे लक्ष देऊ नको. पण ती बोलते ते बरोबर आहे. तू हंसिनी म्हणून घेऊ नको स्वतःला. लईत लई तू कोकिळा म्हण ना स्वतःला. माझ्या आवाजावरून नाही, कलरमुळे. बघ कशी बोलते तुझी बायको. बघ, असू दे, माझ्या आईला काय बोलू नकोस ग तू. हे बघा, घरी त्यांची बाजू घेता इथे चालणार नाही. भोळा ग माझा पोरगा भोळा. कसा प्रेमात पडला काय माहितीच्या. जाऊ दे ना, नको लक्ष देऊ. एवढ्या तातडीनं कशाला बोलवलं ती तरी सांग. हा, सांगते. आपली शाळा तपासायला शिक्षण विभागाकडनं इन्स्पेक्टर येणार आहेत. काय? इन्स्पेक्टर? हा. म्हणजे त्यांना कळलं का काय तू वर्गातले खडू चोरून घरी आणते ते? अहो, पोलीस इन्स्पेक्टर नाही, हे वेगळे इन्स्पेक्टर आहेत. आणि तसं जर असेल ना तर सगळ्यात आधी तुम्हालाच उचलतील, स्टाफ रूम मधनं पोरांच्या वॉटर बॉटल चोरता म्हणून. बस येऊ दे, मी घाबरते की काय? अहो, येऊ देत काय येऊ देत, त्यांच्या सहीवर ठरणार आहे आपल्या शाळेची गुणवत्ता. तेव्हा जरा त्यांच्या समोर नीट वागा. मला काय, तुझ बघ नीट वागायचं ती. हे बघा, त्यांच्या समोर हे असं अरे तुरे करू नका. मला ओ सांगा, यांना समजवा. काय सांगू समजून? घरी एक बॉस, इथं शाळेत एक बॉस. तुमची दोघींची कॅरेक्टर तरी बदलते, ती माझं काय? माझी अवस्था टेनिस बॉल सारखी झाली. कोण जिंकू दे नाही तर हारू दे, तडाखा फक्त मला एकट्याला. हो, माझ्या पोराचं तोंड बघा ना, कसं नाल्यात पडलेलं टेनिस बॉल सारखं झाले. 2 वर्ष झाली लग्नाला, माझ्या पोराचे काय हाल करून ठेवले. बाई, बघा तोंड. लग्नाआधी जसं काही पांढऱ्या घोड्यावरचा राजकुमारच होता तुमचा पोरगा. होताच राजकुमार, आता तो राजभिकार झालाय. आता ना जरा गळे काढणं बंद करा. हा, आणि त्यांच्या समोर ते आल्यानंतर आपलं काय रिलेशन आहे ना हे त्यांना कळलं नाही पाहिजे. आणि मला हाऊस नाही आपलं रिलेशन जगाला सांगायचं.
हे बघा, इथे ना मी तुमची मुख्याध्यापिका आहे, हे शिक्षक आहेत आणि तुम्ही या शाळेतल्या मावशी आहात. हा, इथे मी तुमची सून नाहीये, तुम्ही माझ्या सासू नाहीये आणि हा माझा नवरा नाहीये. सोडलं मला तू. काय बोलताय? जरा प्लीज त्यांच्या समोर नीट वागा. हा, तुझं तू बघ, मी नीटच वागते. काय बोलायचंय बाईला, सगळं व्यवस्थित आहे ना? परांजपे बाई येऊ का? अरे या 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 शिक्षण विभागातून आलात? नाही नाही, प्राणी संग्रहालयातून आलोय. दिसत नाही का? तसं नाही, लई वैतागलाय तुम्ही. काय झालं? माझं वैताग जाऊ दे, पाणी घेऊन ये. चल पाणी घेऊन पाणी. ये. खरे तुमच्याकडे पिऊनला कपडे नसतात का? म्हणजे युनिफॉर्म नसतो? साहेब घ्या पाणी, पिऊन घ्या. आणि मी पिऊन नाही, मी पीटीचा शिक्षक आहे शाळेतला. तसं मी सगळंच विषय शिकवतो साहेब. म्हणजे गणित पण शिकवतो, इतिहास पण शिकवतो, विज्ञान पण शिकवतो. विज्ञान? इथं तुझं ज्ञान कळलं मला. आता तुमचा मोठेपण आहे साहेब ते. तू पिटी शिकतो? या अशी शरीर तुझं पिटी? अरे तू डोंगरावर गेला तर तुझ्या खिशात 5चा कॉईन ठेवावा लागत असेल, उडून जाऊ नये म्हणून. आता काय करणार साहेब, विना अनुदानित शाळा आहे ना, तिथलं खाऊन शिक्षक काय टायगर श्राप होणार आहे का? माझं डोकं सटकलं, डायरेक्ट लाल शहरात मी. साहेब त्यांच्याकडे नका लक्ष देऊ. तुमच्याकडे तरी का देऊ मी लक्ष? हा, ही लय मोठी जॅकलिन फर्नांडिस. या कोण? या आई आई? आमच्या शाळेतल्या चतुर्थ श्रेणी कर्मचारी आहेत त्या. अच्छा, मावशी शाळेतले. हो हो. मग हे आई कोण म्हणले? ते सर कसं आहे, आमच्या शाळेत आहे ना सगळं घरच्यासारखं वातावरण असतं, हा. वागणूक घरच्यासारखी दिली जाते. त्याच्यामुळे आम्ही सगळे यांना आई म्हणतो, मी हिला आग म्हणतो. काय बोलतोय यो? काय जाऊ दे ना साहेब, तुम्ही बसा ना, तुम्ही बसा. तुम्ही काय एवढं वैतागलाच? वैतागलो नाही तर मग काय करू मी? असं वन भटकन शाळेचं इन्स्पेक्शन करणं हे काय लय आवडीनं करतं का कोणी? नाही नाही, घरात मला सासूचा जाच आहे म्हणून फिरतो मी असा. तुम्हाला पण जायचंय? नाही मला पण म्हणजे तुम्हाला का जायचं आहे सासूचा, असं विचारायचं होतं मला. घर जावं येऊ मी. माझी बायकोन सासू मिळून एवढं छळतात मला, एवढं छळतात, तुम्हाला काय सांगू. कसा जगतो माझा मला. जाऊ जाऊ, तुम्हाला बाहेर तरी व्हरायटी आहे, मला घरी काय आणि कामावर काय सेमच आहे. म्हणजे सासूरवास अहो मॅडमच्या माग प्रचंड कामाचा ताण हो, फार थकतात मॅडम. हा, घेतली तिची बाजू घेतली. हा, साहेब मी काय म्हणते, तुम्हाला असेल सासूचा त्रास, म्हणजे तुमची सासू असेल टवळी. हा, पण मी नाही म्हणत नाही, पण माझ्यासारखी पण सासू असते का नाही? अहो मला पण लई जाच, लई म्हणजे लईच जाच. काय जाच केलं मी तुम्हाला? नाही, तुम्हाला काय जाच आहे तुमच्या सुनेचा, असं विचारत होते मी त्यांना. साहेब कसं आहे ना, माझी सून मोठ्या हुद्द्यावर आहे, घरात पण रुबाब झाडती, आणि माझ्या पोराचा ना नुसता बैठा बैल करून सोडलाय हो. अगं नाही आहे तसं काय सुद्धा नाही. साहेब मी तुम्हाला मगाशी म्हणाले ना की आई म्हणतात, सगळे शिक्षक त्यांना आईच म्हणतात. याने काय होतं, मुलांवर आहे ना चांगले संस्कार होतात, आणि माणूस कसाही असला ना तरी आपण त्याला मान द्यावा, हेच आम्ही शिकवतो आमच्या शाळेत. असं? हो, तुम्ही बसा ना सर. नाही असू द्या, लवपटकन आवरायचं. हो. आई चहा आणा, आणि तुम्हाला माहितीये ना मला गरमागरम चहा लागतो. हा, गरम चहा. डायरेक्ट तोंडात गाळू चहा. काय बोलतो? ओ चहा घ्या मावशी, काही नका आणू, मी त्यासाठी आलेलोच नाहीये. मला पटापट इथली कामं उरकायची, निघायचंय. तुमच्याबद्दल लय कंप्लेंट आले आहेत आमच्या शिक्षण विभागाकडं. का हो? जनगणना करायला तुमचा शिक्षक गेलाच नाही, घर बसल्या तरी जनगणना केली, असं कसं चालेल? अहो साहेब काय करणार आता, घर बसल्याची काम होतंय, त्याला दारोदार हिंडायची काय गरज आहे का सर? असं कसं? आता घर बसल्या ऑनलाईन शॉपिंग पण होती, मग या बायकांनी बार्गेनिंग कुठं करायची जाऊन? मग असं कसं? जनगणनेला घराघरात गेलं पाहिजे. नाही नाही, मीच सांगितलं त्यांना की कुठल्या घरात किती लोक राहतात.
त्यामुळे केलं नाही. यांचं कसं आहे माहितीये का, कोणाच्या घरात काय शिजते, कोणाची पोरगी पळून गेली, सगळी इत्यंभूत माहिती यांना असते. इकडचं तिकडे करणं तर पटाईत आहेत त्या. हो काय पण बोल नका मॅडम, मी सत्य तेवढं सांगते. तुमचं सत्य राहू द्या बाजूला. जनगणना तुम्ही घरबसल्या केली, ठीक आहे. पण वृक्ष लागवड कुठे? शाळेच्या आवारात तुम्हाला एक झाड दिसलं नाही. झाड नाही शाळेत, एक पण झाड नाही. अरे मी शाळेत असताना आणि मी कॉलेजला असताना काय झाडं होती, त्या झाडाच्या आडुशाला आम्ही अभ्यास करायचो. अभ्यास सगळे मित्र मिळून. झाडं का नाही तुमच्या शाळेत? नाही असं काही नाहीये. आमच्या संस्था चालकांनी प्रत्येक वर्गात झाड लावले, मनी प्लांट लावले आम्ही. मनी प्लांट. हा सर. आमच्याकडे अशी कंप्लेंट आलेली आहे की तुम्ही वर्गातल्या मुलांना घरी घेऊन जाता आणि त्यांच्याकडून दिवाळीची साफसफाई करून घेता. कामाचा कंटाळा हो, दुसरं काय. इथं मी करती आणि हिची बारी आली का हे असलं काहीतरी करते. काय बोलते मला काही कळत. तुम्ही त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. त्याचं काय नाही सर, की मुलांना स्वच्छतेचं महत्व पटवून देण्यासाठी आम्ही हे सगळं करत असतो. त्यांचा एक्स्ट्रा क्लास असतो शाळा सुटल्यानंतर. म्हणजे सर राजकारणी नाही का, असं फोटो काढण्यापुरतं असं स्वच्छ रस्त्यावर झाडू घेऊन उभे राहतात तसं. तसं मी स्वच्छ झालेल्याच घरात त्यांना स्वच्छता करायला नेते सर. किती खोटं बोलते रे तुझी बायको. असं दे ना, गप्पी ना तू आई. बरं साहेब, तुम्ही काय घेणार, थंड का गरम? थंड घेणार का गरम घेणार? अजिबात नाही. आत्ता नंतर बघू. मला ना तुमच्या पोरांना भेटायचं. अजून नाही काही. ही मुख्याध्यापिकाच नक्की. अहो मॅडम, शाळेतल्या पोरांना भेटायचं म्हणले मी. तेच म्हणतोय, आता सुट्टीच्या टायमिंग मध्ये आला बरोबर तुम्ही. पोरं नाही ना वर्गामध्ये? नाही आहेत की, मी बोलवते की 2-4 पोरं बोलवते. आहेत. हा बोल. या रे या पोरांनो. ही शाळेतली पोरं आहेत? हो सर, पटकन बोला, काय काम आहे? खूप काम आहेत मला. चला. का कुठे जायचंय? ते रेतीत सळई खुपसाची टुर्नामेंट ठेवली आम्ही. मेंदू ज्ञान खुपसायची टुर्नामेंट नाही का एखादी? तसं काय नको आम्हाला. अरे बाळांनो, हे काका ना खूप लांबून आलेत आपल्या शाळेला मानांकन द्यायला. तुम्ही देऊन तपा. तुम्ही एक मी 1000 देईन. आपल्याला लय शिव्या येतात ना. अरे मानांकन म्हणजे शिव्या नाही रे, बावळ्या. बावळा कोणाला म्हणतोय? बावळा तू ये बाहेर नाही. गाडीच्या सीटवर ब्लेड मारले ना, नाव दुसरं. अरे हा शीटवर ब्लेड मारायचं म्हणतोय, शिव्या देतोय. बंड्या असं बोलतात का मोठ्या माणसांची? आता मी समजावते त्यांना. हे बघ बाळा, असं कोणाशी वाईट बोलू नये, शिव्या देऊ नये, कळलं ना तुला? मी काय सांगितलं होतं, शब्दानं शब्द वाढतो. अरे डायरेक्ट मारामारी करून विषय मिटू. सॉरी, बस खाली. हे बघा, मला सांगा, मी तुम्हाला शिकवलं होतं ना, माऱ्या का करू नये? काय शिकवलं होतं सांगा सरांना. परीक्षेत कोणाचा मागे नंबर येतील सांगता येत नाही म्हणून. काय बोलतोय? अहो ते सोडा, पोराचं व्यवहार ज्ञान बघा ना. तुम्ही विचारा ना, प्रश्न विचार. हा विचारतो. मला सांगा पोरांनो, सगळ्यात लाभदायक प्राणी कोणता? कोंबड. कोंबड? हा, जन्माच्या आधी पण कामी, जन्मल्यानंतर पण कामी. हे काय रे आणते तू? हल्ली डब्यात ऑमलेट आणत नाहीस? मावशे, माझ्या डब्यातला खात जाऊ नका बरं का, नाही तर मी माझ्या आईला नाव सांगल. लय डेंजर आहे. बस, मी नाही खात तुझ्या डब्यातलं. तुझ्या आई पोळ्यांना तेलच लावत नाही. मला नाही आवडत असल्या पोळ्या. तुम्ही मुलांना प्रश्न विचारा, खूप हुशार आहेत मुलं. कालपर्यंत दगड म्हणत होते. अरे हे तुम्हाला का दगड म्हणेन मी बाळांनो? दगड तर मी वेगळ्यांनाच म्हणत होते. तुम्ही वेगळ्यांना म्हणजे मी दगड.
हा बगर कशी बोलते ती? बगर कशी बोलते? अरे काय रिलेशन आहे तुमचे? काही कळत नाही. काय आहे? ते पोरांना बगर म्हणली, मला नाही. हा ठीक आहे, विचारतो मी पुढचा प्रश्न. मला सांगा पोरांनो, मधमाशी काय देते? मध. हा, शाबास. आता मला सांगा, मेंढी काय देते? लोकर. अरे वा. आणि म्हैस काय देते? होमवर्क. म्हणजे मुस्काट फोडीन एकेकाची. म्हस आहे कमी? म्हस आहे? मावशीच म्हणते ना, आली म्हैस, बसली कॅबिन मध्ये म्हैस. महेश म्हणजे महेशमती साम्राज्याची शिवयामी असते ना. शिवगामी असन ते. हा तेच शिवगामी असते ना. मग ते वचन हे मेरा शासन. तसं आहे मॅडमचं प्रश्न. लय लय सांभाळून घेतलं. ठीक आहे, पण राहू द्या, आता बाजूला राहू द्या. मला पोरांकडे कॉन्सन्ट्रेट करू द्या. हा. मला पोरांना प्रश्न विचारू द्या. त्यांना विचारा. हा, मला सांगा, कम्प्युटरचा प्रश्न आहे. याहूचा शोध कुणी लावला? शम्मी कपूरनं. ते पिक्चर मध्ये गाणं नाही का? चाहे कोई मुझे जंगली कहे याहू. गबोसा. मावशी थोड्या वेळ मारा ना तुम्ही. थोडा वेळ कशाला? मी तर म्हणते कायमचीच मरू दे. इथं माझ्या मरणावरच टपली गप्प बसा. टवळी. भागणार का तुम्ही? का देऊ शेरा लिहून नाही, तुम्हाला? नाही, नाही, तुम्ही मुलांना प्रश्न विचारा ना. अरे काय विचारा, काय सगळं अंदाज आलेला आहे मला. नाही विचारा ना तुम्ही. मुलं ठीक आहे, नीट मूल्य शिक्षणाचा प्रश्न विचारतो तुम्हाला. मूल्य शिक्षण फार महत्वाचं असतं शाळेत. हो. शिकवलंय का तुम्ही? हो. मला सांगा, शाळेच्या आवारात जर एखादा बॉम्ब ठेवलेला असेल तर तुम्ही काय कराल? तास 2 तास वाट बघेन, कोणी घेऊन जाते का, कोणी घेऊन जाते का. नाहीच नेलं तर स्टाफ रूम मध्ये ठेवून दे. अरे तो बॉम्ब आहे रे, वॉटर बॅग नाही स्टाफ रूम मध्ये ठेवायला. अहो ते काही काय असं ना, इमानदारी बघा ना पोरांची. कळली तुमची इमानदारी, कळली मला. मावशी तुम्ही जरा गप्प बसा. मध्ये मध्ये बोलून ना सगळा बट्टा बोळ केलाय तुम्ही. बट्टा बोल तर तू केलास माझ्या पोराच्या आयुष्याचा. हळू बोला काय जरा. बोलतो तुला कळतं का? हळू किती बोला. वेळा मी गप्प बसलो. कशाला मी बोलली का तुमच्याशी काही? किती तोंडाला कशाला लागा बोलता तुम्ही? तुम्ही? कसं म्हणजे शांत बसा, मी आता राहिलेली भांडणं तुम्ही घरी जाऊन करा की. का बसा? मला सगळा अंदाज आलेला आहे. ही सून आहे, ही सासू आहे, आणि हे पोरग आहे, आणि फॅमिली मिळून शाळा चालवता. पोरं तरी गावातले का तुमचेच आहेत? हा, नाही, गावातले. नाही ना? हा. अरे 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 अरे, काय तुम्ही अवस्था करून ठेवली आहे. बरं ठीक आहे, काही शेरा बिरा देत नाही. जरा इमानदारीत शिक्षण द्या पोरांना. चांगलं शिकवा पोरांना, चांगलं घडवा. हो. रे जरा अभ्यासाकडे पण लक्ष दे. बरं ठीक आहे, मला आता घरी जायची काही इच्छा उरलेली नाहीये. आजचे दिवस तुमच्याकडे मुक्कामी थांबतो. चालतंय साहेब, चला. चला. काय घरी जेवायला काय केलंय? काय खिचडीच असणार. मी शाळेत पोषण आहार बनवती ना पोरांसाठी खिचडी, तीही डब्यात चोरून घरी नेते आणि संध्याकाळी आम्हाला तेच देते. अरे अरे अरे, ती काही जास्त चविष्ट असतं असं समजू नका तुम्ही. मी त्याला तिखट मीठ मसाल्याची फोडणी परत घालते ना, म्हणून ती चांगली असते. हिला गणिताचं प्रमेय येत नाही आणि ही मला मसाल्याचं प्रमाण सांगते. ते बघा, तुम्ही जास्त बोल नका. मी जे करते ना तेच चांगलं असतं. काय चांगलं करते? काय चांगलं करते हे बघ, म्हणजे? मी करते म्हणून हाय कळलं ना? हे चाललंय का? शाळेत भांडू नका की तुम्ही. घरी जाऊन भांडा की तुम्ही. चला घरी जाऊन भांडा. पोरं. घरी जाऊन भांडा. जावा शाळेत कुठली. तुम्ही सांगायचे आणि शाळा चालवते. बापू आता तुमच्याकडे येणार आहे. बरं, बापूंना आता तरी दाढी कमी करायला लिहिली का तुम्ही? कारण बापूंचं सारखं चाललंय, दाढी जरा कमी दाखवा, जरा बारीक करू का, ट्रिम करू का? अच्छा. आज हवा उद्या म्हणून मला वाटलं काढूनच येतात का गाड्या. काय हे काय म्हणजे तुमचं काय हे तक्रार आहे? सांगून टाका, आम्ही इकडे सॉल्व्ह करून टाकतो. खूप दाढी वाढली आहे. हा सर, थोडी खास सुटते. थोडं कमी करायला हवं. कारण एवढी दाढी इतक्या दिवस, इतके महिने असं कधी मी वाढवलेली नाही. खरंय. अशी पण आता ती सवय होत चालली आहे. ती त्या कॅरेक्टरला तशी शोभून दिसते. ती सगळीकडनं सुद्धा त्या गोष्टी अतिशय छान पद्धतीने प्रतिक्रिया मला येतात त्या कॅरेक्टर विषयी. अनेक शेड असलेलं असं छानसं कॅरेक्टर आहे आणि ते करायला खूप मजा येते. खूप छान वाटतं ते कॅरेक्टर करायला. वा वा, जोरदार टाळ्या. ताई काकी आता तुमच्याकडे येणार आहे.
काय सांगाल तुमची ही व्यक्तिरेखा? माझी ताई काकीची भूमिका आहे. ताई काकी ही खूप खंबीर भूमिका आहे. ती प्रत्येक व्यक्तीला असं सांभाळून घेणारी आहे. तिला एकच म्हणजे ध्येय असतं किंवा नाही माझं हे कुटुंब तुटलं नाही पाहिजे, सतत ते एकत्रच राहिलं पाहिजे, याच्यासाठी ती सतत धडपडत असती. आणि मला हे आवर्जून सांगायला आवडेल की माझ्या खऱ्या आयुष्यामध्ये सुद्धा जेव्हा मी लग्न करायला म्हणजे हे होतं तेव्हा मी 25 मुलं पाहिली की मला एकत्र कुटुंब पद्धतीतलाच म्हणजे मुलगा पाहिजे. हो, हे उलटय. हल्ली बऱ्याचशा ठिकाणी अशी अपेक्षा असते की शक्यतो नको. मोठं कुटुंब आहे माझं. मला इतकं छान वाटतं हे सगळं साकारताना, भूमिका साकारताना मजा येते. वा 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 वा. यस, आता येणार आहे पल्लू काकी तुमच्याकडे. काय सांगाल तुमची ही व्यक्तिरेखा? आणि खरंच अभ्यासाचा कंटाळा आहे का तुम्हाला आयुष्यात? कारण यात तुम्ही अजिबातच इंटरेस्ट घेत नाही अभ्यासात. पुस्तकात मोबाईल काय ठेवता, काय काय दिसतं? हो, म्हणजे मला रिअल लाईफमध्ये पण अभ्यास इतका नव्हता आवडत होता आणि कॅरेक्टर पण तसंच आहे. नवऱ्याची खूप इच्छा आहे, डॉक्टर आहेत ते, त्यामुळे की बायकोने किमान ग्रॅज्युएशन तरी कंप्लीट करावं. पण ती थोडी फिल्मी आहे, म्हणजे तिला सिरियल बघायला, फिल्म बघायला खूप आवडतात. पण ती घराच्या बाबतीत म्हणाल तर संसारात खूप घरामध्ये खूप रमली आहे. ती अभ्यासात जरी ढ असली तरी बाकीच्या गोष्टींमध्ये पुढे आहे. वा 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 वा. यस, आता येणार आहे नानींकडे. नानी, पूनम देशमुख. यस, तुम्हाला आता मला तो प्रश्न विचारायचा आहे. तुमचा कसा चाललाय बिझनेस? बिझनेस ठप्प झालाय आता. ठप्प झालाय. त्यांचा बिझनेस आहे स्वतःचा सुद्धा. सांगा ना कसला बिझनेस आहे? म्हणजे सिरियल मध्ये का खरा? सिरियल मध्ये नाही, सिरियल मध्ये ह्यांचा बिझनेस आहे ताईचा, आणि ह्यांचा खऱ्या आयुष्यात आहे. खऱ्या आयुष्यात बिझनेस आहे. स्वादम म्हणून माझा गृहउद्योग आहे. त्यामध्ये मी उन्हाळी वाळवण वगैरे सगळ्या, किंवा दिवाळी असेल तर दिवाळीचे फराळाचे पदार्थ, म्हणजे सीझनल बिझनेस तो मी रिअल लाईफ मध्ये करते. पण आता 2 महिन्यापासून जसं सिरियल मध्ये आली आहे तर तिकडे दुर्लक्ष होत आहे. पण दिवाळीच्या ऑर्डर मी आत्ताही घेतल्या आहेत. म्हणजे इकडेच विका ना, कशाला बाहेर जायचं? घेतल्या सर, चकल्या घेतल्यात सगळ्यांनी. काहीतरी चालू ना, हे महत्वाचं बाबा. आणि हार्दिक साठी डाएटचं करा. मात्र देत नाहीत. ते देत नाही. तुला घरात नाही येते, तुला कशाला पाहिजे? काय सांगाल तुमच्या व्यक्तिरेखेविषयी? नानी काकी ही अशी स्त्री आहे की इथे तिला काहीतरी गोष्ट मोठ्या बाईंनी सांगितली किचनमध्ये की जा नानी तू हॉलमधनं हे घेऊन ये वगैरे, तर उंबरठ्यापर्यंत जाईपर्यंत ती गोष्ट ती विसरलेली असते. आणि तरीही सगळ्या म्हणजे बयोबाई असो, मोठ्या बाई, माझ्या इतर सगळ्या जावा, ही सगळी मुलं वगैरे सगळे धीर, माझे मोठे जेठ, सगळे मला सांभाळून घेणारे आहेत. आणि ती गोड म्हणजे विसरते ना तरी ते इतकं गोड विसरते ते की कोणालाही तिला रागवावंसं वाटत नाही. मग हे तुम्हाला पात्र का दिलं? तुम्ही स्वतः तशा आहात म्हणून? माझे मुलं 2, रुद्र आणि वीर, तर घरी एखाद वेळेस म्हणजे तेवढा 2-2.5 महिन्याच्या शूटमध्ये एकदा असं झालं की मी त्यांच्या शाळेच्या मीटिंगला जायला विसरले. मम्मा तू सिरियल सोडून दे. का रे बाबा काय झालं? तू रिअल लाईफ मध्ये पण विसरायला लागलेली. वा वा वा, तसं व्हायला लागलंय. हो, आपण फार गोड व्यक्तिरेखा आहेत सगळ्याच. येस, आता येणार आहे डॉक्टरांकडे. डॉक्टर आहेत सिरियल मध्ये, बाळा काका, त्यांच्याकडे मी येणार आहे. काय सांगाल डॉक्टर तुमच्या व्यक्तिरेखेबद्दल? बाळा हा खरंच बाळासारखाच आहे. आणि त्यात थोडीफार गंमत अशी होती की आमचे अमित सर आदितीलाही ते बाळा म्हणूनच बोलतात. बाळा थोडीशी लेफ्ट, बाळा पुढे हो. बाळा इकडे कन्फ्युज होतो की मीच जागा चेंज करतो. बिचारी जागा. नंतर सलमान तू का हल्लास, तू जागेवर ये. त्यानंतर दुमण्यालाही तेच, आर्यालाही तेच. हा बरोबर आहे. बाळा तू पुढे हो, सलमान तू मागे राहा. बाळा पुढे हो, सलमान तू मागे राहा. बाळा बोलल्यानंतर मी पुढे जायचो, सलमान तू मागे राहा. ऍक्च्युली एवढी फॅमिली एकत्र असते ना शूटच्या वेळी, सगळे एकत्र असतात, मोठा सीन असतो तेव्हा मलाच नावं आठवत नाही. तुम्ही इकडे जा, तुम्ही मागे राहा. वा, पण मजा एकंदरीत या सगळ्याच कुटुंबामध्ये, म्हणजे जी स्क्रीनवर दिसते तशीच पडद्या मागे पण धमाल आहे. आता येणार आहे या बाजूला यस दुमण्या अर्जुन कुमठेकर. पण दुमण्या म्हणजे काय, तुझं नाव काय सिरियल मध्ये?
दृष्टदुम्न. वाव, हे एकदा भाऊ कदमला म्हणायला लावूया. त्याला जमलं ना तो जिंकला आज. त्याला जमणारच नाही, मी लिहून देतो. तू शाळेत मग कुठे आहेस? यशस्वी अकॅडमी, नगर, अहमदनगर. मग आता तुम्ही इकडे शूट करताय, मग कसं करता शाळेचं का ऑनलाईन? ऑनलाईन. जेव्हा सुट्टी असेल त्यावेळेस अभ्यास करतो मी. सुट्टी असेल तेव्हा अभ्यास करतो. आणि त्याच्यावर सगळे हसले. सगळे हसले म्हणजे तू काय अभ्यास करतो कळलंच आहे आम्हाला. करतो सर मी. मम्मीला विचारा. करतो. मम्मी बिचारी होच म्हणणार, आता काय करणार आहे. पण तुला अभ्यास जास्त आवडतो की अभिनय जास्त आवडतो? अभिनय. पुढे म्हणजे ठरलेलं दिसतंय तुझं, या क्षेत्रात यायचं की काय करायचंय, का तुला वेगळं काही करायचंय? जर ह्या फील्डमध्ये करिअर झालं तर मी पुढे जाईल, आणि जर नाही झालं तर मी बिझनेसमॅन. कुठला business तुला टाकायचा आहे असं वाटतं तुला? कार्स. हा? कार्स. कार्स. गाड्यांचा खूप शौक आहे मला. हो हो. वाव, कार्सचा बिझनेस असणार आहे त्याचा. अशा पद्धतीचा एक तुझा इच्छा पूर्ण हो बा. या बिझनेस मध्ये आलास तरी कार्स तुला मिळतीलच भरपूर, त्यांच्याकडेच आहेत भरपूर, त्यामुळे तुला पण मिळतील. त्याच्यामुळे काय यात होईल तुझं करिअर, म्हणूनच तू या सिरियल मध्ये आहेस. होईल. नक्की होईल. सिरियस आहे तो त्याच्या म्हणजे करिअर विषयी सिरियस आहे आतापासून. यस, हे मला आलंय असं नाहीये त्याचं अजून तरी. त्याचा एक स्वभाव चांगला आहे. म्हणजे तो कामात कसाही असला कितीही असला तरी मी कधी ओरडतो त्याच्यावर हे करतो. तो ना, मी अगोदरच्या सिरियल केल्यात ना, त्याच्यात छोटी मुलं कोण आहेत ते बघतो. देवमाणूस करत होतो, देवमाणूस केली नंतर देवमाणूस त्या टोण्याला फोन वगैरे करतो. मग सर चिडून येत म्हणून मी काय करू. पण तुला खूप साऱ्या शुभेच्छा. तुझं सगळं जे स्वप्न आहे, तुझी सगळी स्वप्न पूर्ण हो. आर्या, काय सांगशील तुझ्या व्यक्तिरेखेबद्दल? नकटी, वेंधळी, पण सगळ्यांना घरात आवडणारी अशी ही आर्या आहे. 4-5 एपिसोड मधून एकदा कुठेतरी दिसते, पण दिसते, हे महत्वाचं आहे. अशी ही आंबट गोड आर्या. सगळ्यांना आवडतंय कॅरेक्टर. आणि खरं म्हणजे हे कॅरेक्टर 13 वर्षाचं आहे आणि मी रिअल लाईफ मध्ये 17 वर्षाची. तर माझ्या वयापेक्षा 4 वर्षांनी लहान कॅरेक्टर प्ले करताना खरंच खूप छान वाटतंय. पुन्हा बालपण जगता येतंय. एक फायदा आहे सिरियलचा. मुली साधारण आपलं वय सांगत नाहीत, पण तिने सांगून टाकलं. एक निरागसता आहे तिच्यात अजून, ती टिकून. मुली सांगत नाहीत शक्यता आपलं वय किती आहे. तुला खूप साऱ्या शुभेच्छा. नमाकडे आता येणार आहे राधिका. काय सांगशील तुझ्या या पात्राबद्दल आणि तुझ्या या फॅमिलीबद्दल? मी नमिताची भूमिका साकारत आहे आणि नमा ही मुकी आहे, म्हणून हिचं कॅरेक्टर पण असं खूपच गोड, इनोसेंट, आणि ते गोडवा जे आहे तीच कॅरेक्टर आहे. आणि शब्दातून नाही तर भावनांतून व्यक्त होणारा हा कॅरेक्टर. सगळे घरातले खूप चांगले आहेत, ऑफ स्क्रीन आणि ऑन स्क्रीन. तेच खूप मजा येते ही रोल प्ले करायला, हा रोल प्ले करायला. आपल्याला राहावं लागतं रे. चांगलं राहावं लागतं. चांगलं राहावं लागतं. एक बारीक आम्हाला जरा नीट राहावं लागतं. प्रोड्युसरची पोरगी आहे. तू काय मग कॉलेजला आहेस, कुठे आहेस, काय करते सध्या? फर्स्ट इयर FY BCom. फर्स्ट इयर. मग सिरियल मध्ये तू काम करतेस. तुझी पहिली सिरियल ही काय, याच्या आधी पण केलंस तू? पहिली सिरियल. मग बाबा नॉर्मलीच बाकी सगळ्यांना तर पाकिट देत असेल, तुला काय देतात मग? काहीच नाही. ही कॉलेजची सुट्टी हेच तुझ्यासाठी एक पाकिट आहे? नाही सर, मला एक्स्ट्रा काम करवतात आणि पेमेंट पण नाही देत. सिरियस अलिगेशन. मी बरोबर सिरियस अलिगेशन मांडलाय. डॉक्टर करेक्ट मुद्दा उपस्थित एक्स्ट्रा काम करवतात आणि अजून पेमेंट दिलेलं नाहीये. हो सर. बापरे सर, याच्यावर काय उत्तर तुमचं? बाबा म्हणून नाही, प्रोड्युसर म्हणून द्या. याकरताच तिला मुख्य केलंय. बोलायचंच नाही काय, नको बोलूच नको. वा 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 वा. पण फार गोड आहेत सगळी पात्र. आता येणार आहे नाना यांच्याकडे. काय सांगाल तुमच्या व्यक्तिरेखेबद्दल? सर, हे इतकं मोठं कुटुंब आहे आणि या कुटुंबाचा एक भाग होणं खरोखर नशिबाचाच भाग आहे. कारण मी सुद्धा मोठ्या कुटुंबातच राहिलेलो आहे आणि माझ्या आजीचा मी प्रचंड लाडका होतो. आजीच मला आईसारखी होती आणि इथे आल्यानंतर माझं आजी म्हणून ते जे बघतोय, या आजी जसा सांभाळतात तसंच माझी आजी आमचं कुटुंब सांभाळायची. यामध्ये नानाचं कॅरेक्टर जे आहे, नाना हा देव भोळा माणूस आहे
आणि नानी ही जी त्याची बायको आहे ती विसरबुळी, डुमण्या आत्याचा मुलगा आहे तो प्रचंड खोडकर आहे. पण या सगळ्या याच्यात त्याला आनंद वाटतो, त्याला कसलीही अपेक्षा नाहीये. मला फक्त एकच अपेक्षा आहे, मला एकच भीती आहे की माझी बायको तर मला विसरणार नाही ना. एका दिवशी रात्री उठायची, ओ कोण तुम्ही, माझ्या खोलीत काय करताय, निघा बाहेर. अशी भीती असलेला तो नाना आहे. एक गोड अतिशय सुंदर असं कुटुंब आहे. आणि मी एका ग्रामीण भागातून आलेलो आहे, तर आमच्या सगळ्या ग्रामीण भागात खूप तसं नाव झालंय. अरे संजू जी टीव्हीला, आणि आता हवा येऊ दिला म्हटल्यावर तर हवाच झाली. आता काय खूप सुंदर असा अनुभव आहे. मी तुमच्या सर्व या फॅमिलीला खरोखर मनात आणखीन एक वेगळं स्थान देतो. पुन्हा एकदा आम्ही नक्कीच हवा येऊ दिला येणार आहोत, नक्कीच पुढच्या या सगळ्या याच्यात. त्यावेळेस आपण पुन्हा या कॅरेक्टरच्या वेगवेगळ्या शेड बद्दल बोलूयात. नक्कीच. वा 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 वा. तर आता आणखीन एक व्यक्तिरेखा या मालिकेत आहे, फार गोड व्यक्तिरेखा आहे. नवरा यांना मला विचारायचंय. मला वाटतं नवरा असं का, त्यांचं नाव स्क्रिप्टमध्ये नवरा असंच लिहून येतं किंवा जावई. अच्छा, काय नाव आहे सर तुमचं सिरियल मध्ये? सर माझं नाव योगेश बागुल आहे आणि मी या मालिकेमध्ये रत्नाक्का यांचा नवरा आणि देशमुख परिवाराचा जावई. नाही, नाव काय तुमचं सिरियल? योगेश सिरियल मध्ये नाव काय? सध्या मला जावई म्हणून नावच जावई. नावच जावई. काय झालंय, सिरियल लिहितंय कोण? अद्वैत दादरकर. आणि डायलॉग्स मला वाटतं आले प्रल्हाद कुर्ते. प्रल्हादचं कसं आहे, इसरलंय. प्रल्हादला हे लक्षातच नाही राहिलंय की आपण त्याचं नाव लिहावं. कमतीचा भाग होता. पण जावई एकदम नटून थटून आले आज तुम्ही इकडं. सर हा खूप भाग्याचा क्षण आहे माझ्यासाठी की आज मी स्वतः चला हवं त्याच्या सेटवर आलोय. 9 एप्रिल 2019ला मी याच खुर्चीवर ऑडियन्स म्हणून बसलो होतो 2 वर्षापूर्वी. बात आहे, मोठं स्वप्न आहे सर. सर खूप मोठं स्वप्न सत्यात उतरते. आज या मालिकेद्वारे मी या सेटवरती आहे, या सर्वांच्या म्हणजे सहकार्यामुळे आज इकडे आहे. सर एक गोष्ट सांगायची वाटते की झेड हे अक्षर आहे ना इंग्रजी वर्णमालेमध्ये सर्वात शेवटचं अक्षर आहे, पण आज आमच्या जीवनामध्ये झेड हे पहिलं अक्षर आहे. आणि याचं कारण आहे झणकार प्रोडक्शन आणि जी मराठी. वा वा क्या बात आहे. तुमचा जावई आता तुम्हाला नाव पण मिळेल, रोड पण वाढेल बघा. सर जी मराठी सारख्या लोकप्रिय वाहिनीवरती आणि एका लोकप्रिय मालिकेमध्ये भूमिका मिळणं आणि त्यावर चला हवं त्याचं आमंत्रण येणं, मला सांगा एका कलाकाराला आणि काय प्रमोशन पण केलं त्यांनी. असं दिलंय की आपण एडिट पण नाही करू शकत. नाही कारण झी मराठी चला हवा येऊ द्या आणि काय काढू शकतो. झी मराठी झणकर चला हवा येऊ द्या आणि काय ह्यातलं मी काय नाही काढू शकतो. हुशार माणूस हुशार. तुम्ही कट करून दाखव मला. थँक्यू सर. थँक्यू. मस्त मस्त सर, फार भारी. थँक्यू सर. सर पांडूसाठी बाईट घेऊयात. थांब. कोण भाऊ कदम काय? हा तुमचा सिनेमा येतोय नाही का? हो पांडू. 3 डिसेंबरला सिनेमागृहात. आम्ही बुकिंग केलं बरं का. अरे वा. ऍडव्हान्स बुकिंग पूर्ण फॅमिलीचं. क्या बात. अरे सर हिरो म्हणून स्वतः कुशल बद्रिके सर आहेत. मग आम्ही जाणारच हो बघायला. अहो डाय हार्ट फॅन हो त्यांच्या. आम्ही डाय हार्ट फॅन. काय माणूस काम करतो कुशल बद्रिके. हॅलो, मी पण आहे त्या पिक्चर पांडू मध्ये. हो थँक्यू. पांडू मध्ये तुम्ही पण आहे होय? अरे काय पायगुण म्हणायचा कुशल बद्रिके साहेबांचा. त्यांच्या सोबत राहून त्यांनी तुम्हाला बी चान्स दिला पिक्चर मध्ये. म्हणजे विजू मानेला चान्स दिला तिथपर्यंत ठीक आहे, तुम्हाला बी चान्स दिला. मानलं पाहिजे. काय माणसाचा दिल असेल. वा वा खतरनाक. वा पांडू काय 3 डिसेंबरला सिनेमा घरात बघणार आम्ही. घरात नाही सिनेमागृहात. सिनेमागृहात. तुम्ही जर कुशल बद्रिकेंसारखे पंच केले असते ना हसायला आला असतं मला. करताना काम कुशल बद्रिके सर. सर बाईट घेऊ. हा तर
तुम्ही का थांबलात? जा ना. नाही ते बाईट घेण्यासाठी तुम्हाला जो कोड घातलाय की नाही तो माझा आहे. बाबा हे घे. चांगला फोन वापरा की. कुशल सरांचा फोन बघा एकदा. जाता का? जातो की एवढं काय. तर बघायला अरे विसरू- कुशल बद्रिके सर. हा? 3 डिसेंबर पांडू अशीच मजा. तर मंडळी पुन्हा एकदा या मालिकेतल्या सगळ्या कलाकारांना तुमच्या पुढच्या प्रवासासाठी खूप साऱ्या शुभेच्छा देतो मी. आणि आत्तापुरतं थांबूयात. मजा करण्यासाठी भेटूयात पुढच्या आठवड्यात याच कार्यक्रमात ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या.